नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज. कर्नाटक राज्याची उपराजधानी अशी ओळख असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गेल्या शुक्रवारी बेळगाव महानगरपालिकेसाठी मतदान झालं होतं. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीच्या निमित्तानं संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. यंदाच्या निवडणुकीत 50% मतदान झालंय. बेळगाव महापालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, कारण देशमुखांच्या विरोधात लुकआउट नोटीस आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशमुख यांना दिसताक्षणीच अटक होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. न्यूज 18 लोकमतला तशी माहिती मिळाली आणि चौकशीला बोलावूनही अनिल देशमुख अनेकदा गैरहजर राहिले. त्यामुळे आता देशमुखांना देश सोडून जाता येणार नाही. भाजप आता शिवसेनेशी युती करणार नाही असं स्पष्ट वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलंय. विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करून आल्यानंतर आज पुण्यामध्ये त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊतांमुळेच युती फिसकटली असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. सोबतच कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली मुंबई आणि इतर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव आहे असं वक्तव्य पाटलांनी केलं. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखून विषाणू विरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य शासनानं वेगानं आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली असं असलं तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनी जबाबदारीनं वागण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल सरकारनं घेतलीय. चर्चेसाठी सरकारनं राजू शेट्टी यांना प्रस्ताव दिला. दुपारी 3 वाजता वर्षा बंगल्यावर चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय. दरम्यान कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन चिघळलं होतं. नृसिंहवाडीतील पंचगंगा नदीपात्रात उडी मारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. पंढरपुरातील बाजीराव साळवी या कार्यकर्त्यांना नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आणि तातडीनं रेस्क्यू टीमनं साळवी यांना बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. शिरूर तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न असताना या पाणी प्रश्नावर लढणाऱ्यांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल झालेत. सरकार जरी आपलं असेल तरी आपले प्रश्न मात्र तेच आहेत. खोटे गुन्हे दाखल होतात. आधी म्हणायचं आपलं सरकार येऊ दे, मग खोटे गुन्हे दाखल होत असतील तर मग पाहू. जर सरकार आपलं पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गोष्ट गंभीर असून या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटलांची बोलेन असं आश्वासन देत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात संबोधित करताना चक्क राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनं करा, निदर्शनं करा असा अजब सल्ला दिला. यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवणाऱ्या राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचाच त्यांना विसर पडल्याचं दिसलं. डोंबिवली पूर्वेकडील रामनगर परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन तसंच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले दिले. असाच एक सल्ला कोरोनाबाबत दिला, ते म्हणजे तिसरी लाट हलक्यात घेऊ नका, हा व्हेरियंट खूप धोकादायक आहे असं आव्हाड म्हणाले. मात्र प्रत्यक्षात याच मेळाव्यात कोरोनाबाबत कोणत्याही नियमांचं पालन करण्यात आलेलं नव्हतं. सोशल डिस्टन्सिंग तर सोडाच, पण बहुतांश कार्यकर्त्यांना मास्कचा देखील विसर पडल्याचं दिसलं. सर्वसामान्यांवरती कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पालिका प्रशासन आणि पोलीस या मेळाव्यांवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. गेल्या 24 तासात राज्यात 5,916 जण कोरोनामुक्त झाले. 4,057 नवीन कोरोनाबाधित आढळले तर 67 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराजवळील इंदिरा चौकामध्ये आंदोलन केलं. कोरोना काळात आलेली वीज बिलं माफ करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. इतर अनेक क्षेत्रातील लोकांना सवलती देण्यात आल्या, मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचं कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि वीज बिल माफ केलेलं नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ऊर्जा मंत्र्यांनी कोणतंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही, तर 2 ते 3 दिवसात ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प समर्थनासाठी नाटे इथल्या महिलांनी आंदोलन केलं. पंचक्रोशीतील महिलांनी रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवल्यानं या भागात रिफायनरी प्रकल्पाला जोरदार समर्थन मिळू लागलंय. या प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध दर्शवला असून भाजप राष्ट्रवादीचा यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल होताच आणि आता कोणत्याही पक्षात शिवाय स्थानिक महिला समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अकोल्यातल्या अकोटमधील शेतकरी संघटनेची 3 दिवसीय संयुक्त कार्यकारिणीचा समारोप करण्यात आला. या बैठकीत राज्यभरातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. यात शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी ललित बहाळे यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात आरोग्य, महसूल, पालिका यासह इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. येवला परिसरात अजूनही कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे भुजबळांनी चिंता व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात देऊळगाव साखरशा इथे असलेल्या उतावळी प्रकल्पावर नागरिकांनी पर्यटनासाठी मोठी गर्दी केली आहे. इथे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णतः फज्जा उडाल्याचं दिसलं. हजारो नागरिक या उताळी प्रकल्पावर जमले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील महाप्रळ मंडणगड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एसटी बसचा अपघात झाला. या अपघातामध्ये 30 प्रवासी थोडक्यात बचावले. धक्कादायक म्हणजे हा अपघात खड्डे चुकवताना झालाय. त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. उंदरानं डोळे कुरतडल्यानं रेल्वे कर्मचारी सुरेश साळवे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सुरेश यांच्या कुटुंबियांनी केलाय. मृत्यूनंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात सुरेश यांच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यान योग्य ती काळजी घेतली नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. रेल्वे वसाहत परिसरात असलेल्या कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्यानं इथे उंदरांचा सुळसुळाट आहे आणि तिकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं अवघ्या 15 दिवसात आपल्या संसाराची राखरांगोळी केली. त्यानं आपल्या पत्नीची हत्या करून तिला पेटवून देत पळ काढला. दरम्यान कोणताही धागादोरा नसताना क्राईम ब्रांचनं पतीला बेड्या ठोकल्या. कन्हान नदीमध्ये पोहायला गेलेले 5 तरुण बुडल्याची घटना नागपुरात समोर आली. कामठीमधील अम्माचा दर्गा इथे सुरू असलेल्या उर्सात सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण 10 तरुण आले होते. 10 पैकी 5 तरुणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात होती आणि बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रामध्ये सुरू आहेत. यवतमाळहून 10 मित्रांचा ग्रुप नागपूरमध्ये आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील बोरी आडगाव इथे आशुतोष सुरवाडे हे शेतकरी पोळा असल्यानं आपल्या बैलाला आंघोळ घालण्यासाठी तलावावर आले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडालेत. त्यामुळे पोळा या सणाच्या म्हणजे उत्सवाच्या वेळीच बोरी आडगाव इथे शोककळा पसरली आहे. जळगाव शहरातील सालारनगरमध्ये राहणारे एक डॉक्टर दुचाकीने जात असताना खांबाला अडकलेल्या चायना मांजामुळे त्यांचा गळा कापला गेल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर डॉक्टर 10 मिनिटं जागीच पडून होते. एका रिक्षा चालकानं वेळीच प्रसंगावधान दाखवल्यानं डॉक्टरांचे प्राण वाचले. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी 7 तारखेला म्हणजे मंगळवारी मोदी एक्सप्रेस दादरहून सुटणार आहे. 11 डब्यांच्या या एक्सप्रेसमध्ये 1800 प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. ज्या प्रवाशांकडे पास असेल त्यांनाच या एक्सप्रेसनं प्रवास करता येईल अशी माहिती नितेश राणे यांनी दिली. चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. असं असताना खासदार विनायक राऊत कोणत्या अधिकारात बडबड करतायत. त्यामुळे राऊत यांनी बोगसगिरी, बिंडोगिरी थांबवावी असा सल्ला माजी खासदार निलेश राणेंनी दिला.
उल्हासनगरमध्ये बंदी असतानाही थर्माकोल विकणाऱ्या दुकानांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं धाड टाकली. कॅम्प नंबर 2च्या गजानन मार्केट भागात दुकानांमध्ये थर्माकोलची सर्रास विक्री केली जात होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मखर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर केला जातोय. या थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात साठा कारवाई करून जप्त करण्यात आला. वरणगाव येथील हनुमान व्यायामशाळेनं कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती. या कुस्ती दंगलमध्ये 25 कुस्त्या लावण्यात आल्या. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी भाग घेतला होता. प्रत्येक विजेत्या पैलवानाला 1000 रुपयांचं मानधन यावेळी देण्यात आलं. दरम्यान हनुमान व्यायामशाळा दंगल भरण्यात आलेले पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात आल्याची माहिती नाशिक मंडळाचे आयजी डॉक्टर BJ शेखर पाटील यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जाळगाव इथे सतीश बर्वे यांच्या बागेत जनावरांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात खवलं मांजर अडकून जखमी झालं होतं. या खवले मांजराची सर्पमित्र सुरेश खानविलकर यांनी सुखरूप सुटका केली आहे. जखमी खवलं मांजरावर प्रथमोपचार करून दापोली वनविभागानं त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय. खासदार नवनीत राणा यांनी पोळा सणानिमित्तानं त्यांच्या 4 वर्षांच्या मुलासाठी मातीच्या बैलांची खरेदी केली. मुलगा रणवीरला घेऊन त्या पोळा सणानिमित्तानं बाजारात आल्या होत्या आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलाशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असलेला पोळा त्यानिमित्तानं जालन्याची बाजारपेठ सजली. दरम्यान कोरोनाची पार्श्वभूमी असली तरी बाजारात खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग आहे. बंजारा समाजामध्ये राखी पौर्णिमेपासून पोळ्यापर्यंत तीज उत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. असाच तीज उत्सव वाशिम जिल्ह्याच्या सोंडा इथल्या बंजारा तांड्यावरती साजरा करण्यात येत असून बंजारा महिलांनी पारंपरिक बंजारा गीतांवरती फेर धरला होता. राज्य राखीव पोलीस दलाच्या 9 सप्टेंबरला होणाऱ्या लेखी परीक्षेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक चुकांमुळे सुमारे 24,000 उमेदवार परीक्षेपासून वंचित राहणार होते. या अन्यायग्रस्त उमेदवारांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आणि वडेट्टीवार यांनी गृह विभागाशी चर्चा करत हा मुद्दा लावून धरला. आता यावरती निर्णय झाला असून नव्यानं साईट सक्रिय होत त्यावरती अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याची संधी दिली जाणार आहे. आणखी स्पीड न्यूज पाहणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पात्रा न्यूज 18 लोकमत. असल्यानं त्या पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. 30 सप्टेंबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टन्स फोर्स यांच्यातल्या लढाई ही सुरूच आहे. दरम्यान 600 जणांच्या मृत्यूचा दावा तालिबानी आणि प्रतिकार शक्तींनी केलाय. पंजशीरची राजधानी बझारक आणि प्रांतीय गव्हर्नर कंपाऊंडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लँडमाईन्समुळे पुढे जाता येत नाहीये. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधल्या ओव्हलवर सुरू आहे आणि चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताची अवस्था 329 वर 6 बाद अशी होती. शार्दूल ठाकूरनं दुसऱ्या डावातही दमदार अर्धशतक ठोकलं. यासोबतच शार्दूलनं एक पराक्रम केला. 72 चेंडूंचा सामना करत 60 धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. शार्दूलनं पहिल्या डावात देखील 36 चेंडूमध्ये 57 धावांची खेळी केली होती आणि त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याने एक पराक्रम केला. 8व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दोन्ही डावात अर्धशतक करणारा शार्दूल हा कसोटी क्रिकेटमधला केवळ 6वा फलंदाज ठरलाय. टोकियो पॅरालिम्पिकचा समारोप सोहळा पार पडला आणि यामध्ये अवनी लेखरा भारतीय संघाची ध्वजवाहक बनली होती. 19 वर्षीय नेमबाजानं टोकियोमध्ये एका सुवर्ण पदकासह 2 पदकं जिंकली आणि अवनीनं 10 मीटर एअर पिस्टलमध्ये SH1 प्रकारात सुवर्ण पदक आणि 50 मीटर रायफल 3 स्थितीमध्ये कांस्य पदक जिंकलं. आणि भारतानं यावेळी 5 सुवर्णांसह 19 पदकं जिंकली आणि पदतालिकेत भारत 24व्या स्थानावरती आहे. पॅरालिम्पिकमधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. सहकार चळवळीचे जनक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 120व्या जयंती दिनानिमित्तानं
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती आणि हा पुरस्कार देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. दरम्यान येऊ घातलेल्या गणेशोत्सवाला नंदेश उमप गणेश भक्तांसाठी खास भेट घेऊन येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आता यानंतर पाहूयात आत्ताच्या टॉप 3 न्यूज. पहिली बातमी आहे. राज्यात उपचाराधीन कोरोना रुग्णांपैकी 72% बाधित मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, नगर या 5 जिल्ह्यातले आहेत. मुंबईत रविवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीनं 2 महिन्यातला उच्चांक नोंदवला. तर ठाणे जिल्ह्यात सुद्धा काही दिवसांपासून रुग्णवाढ नोंदवली जाते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात सतर्कता बाळगण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. दुसरी बातमी आहे. कोरोना साथीनंतर गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात घरांची विक्रमी विक्री झाली होती. यानंतर आता ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये घरविक्री व्यवहाराच्या ज्या 6,784 नोंदी झाल्या आहेत त्यापैकी 6,241 नोंदी या नव्या घराच्या विक्रीच्या आहेत. दिवाळी आणि दसऱ्याच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि तिसरी बातमी आहे. इंग्लंड विरुद्ध 5व्या दिवशी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे. 4थ्या दिवसाखेर इंग्लंडनं बिनबाद 77 अशी मजल मारली आहे. त्यामुळे आता सामन्याच्या 5व्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 291 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला विजय मिळवायचा असेल तर त्यांना 10 विकेट्स काढाव्या लागणार आहेत. या स्पीड न्यूज नंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता महत्त्वाची आठवण ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका.